घडला जो आम्हाला सगळ्या जनतेला दाखवून द्यायचा. अँड वी आर अगेन्स्ट. आज आम्ही सगळे ऑफिसर्स ऑफ दी कोर्ट आमच्या कोर्ट प्रिमाइसेसमध्ये रोजच्या कामाप्रमाणे प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लॉबीज ठिकाणी उभे असतो. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस हे आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोनमध्ये ते बोलले, ज्याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला. आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. काय तुमची भूमिका पुढे काय करणार या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टमध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले वकिलांशी, आम्हाला धमकवलं कॅमेरा ऑन करून. त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार 353 वकिलांना गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशनमध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसंच ट्रीट करतात. आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. वेराज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सवरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेसमध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपावून घेणार नाही. आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि